आपल्या भारतीय परंपरेमध्ये धर्मसूत्रांमध्ये असंख्य गोष्टींचं मौलिक चिंतन केलंय, मूलभूत चिंतन केलंय. देहाचं चिंतन केलंय, पंचमहाभूतांपासून बनलेला देह, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मनाचं चिंतन केलेलं आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मीठ खारट आहे, त्याला काही कारण आहे का? त्याचा स्वभाव आहे तो खारट असून. साखर गोड आहे, का गोड आहे? त्याचा स्वभाव आहे गोड असून. तसं मनाचा स्वभाव आहे चंचल असून. आपण स्वतःच्या मनाचं निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की क्षणाक्षणाला मनात विचार येत असतात. शरीराने जरी आपण इथे असलो तरी मनात आपलं मन घरी जातं. मनात आणखीन कुठे जाईल? मनात मुलाची काळजी वाटली तर मुलगा शाळेत कुठे त्याला सोडायला जातो, ते दृश्य डोळ्यापुढे उभं राहतं. तर मन अखंड चंचल आहे. जसं लहान मूल अवखळ असतं की नाही, चंचल असतं, मग त्याला गुंतवून ठेवण्याकरता आई स्वयंपाक करत असताना त्याने काहीतरी खटाटोप करू नये, तो काहीतरी पडू नये, कुठेतरी काहीतरी अंगावर पाडून घेऊ नये त्याने शांत बसावं याकरता त्याला एखादं खेळणं देतं. त्या खेळण्याशी खेळत बसतो. त्याचा स्वयंपाक झाला की मग ती त्याच्याशी बोलते, त्याला खेळवते, फिरवते, सगळं काही करते. थोडक्यात त्याचं मन गुंतवलं तर ते शांत बसतं बाळ. तसं आपलं चंचल असलेलं मन जे आहे ते शांत करण्याकरता, स्थिर करण्याकरता त्याला कसलं तरी अनुसंधान लागतं. ते अनुसंधान काय आहे? ते योगशास्त्रामध्ये श्वासाचं अनुसंधान दिलेलं आहे. मौलींनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. जसे आपण आता बसला तसे ताट बसून, मेरुदंड ताट करून, डोळे मिटून, हा जो भ्रूमध्य आहे त्याला त्रिपुटी म्हणतात. आपण श्वास घेतो की नाही, सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत वातावरणातलं, वायुमंडलातलं तापमान वाढतं. तर ते तापमान वाढेल त्यावेळेला शरीराचं तापमान स्थिर ठेवण्याकरता चंद्र नाडी चालू असते. डाव्या नाडीने श्वास चालू असतो आपला. आपल्याला माहिती असेल नाही तर नसेल, पण ती बरोबर डाव्या नाडीने श्वास चालू असतो दिवसभर. सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळेला संधिकाल असतो. त्या संधिकालामध्ये चंद्रनाडी आणि सूर्यनाडी म्हणजे इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या चालू असतात. मी जर बघितलं एकाग्रतेने तर संधिकालामध्ये सूर्योदयाच्या थोड्या अगोदर आणि सूर्योदयाच्या थोडं नंतर, तसं सूर्यास्ताच्या थोड्या अगोदर आणि सूर्यास्ताच्या थोड्या नंतर आपल्या दोन्ही नाड्या चालू असतात आणि मंद श्वास चालू असतो. आणि सूर्यास्तानंतर परत सूर्योदय होईपर्यंत रात्रभर वायुमंडलातलं तापमान कमी होतं, सगळं थंड होतं. शरीराचं तापमान स्थिर व्हायला हवं म्हणून मग सूर्यनाडी सुरू होते आणि सूर्यनाडी तापमान वाढवते. तर हे प्राकृतिक व्यवस्था आहे आपल्या देहामधली, शरीरामधली. आपल्या असं लक्षात येतं की मन चंचल आहे, पण मनात येणाऱ्या विचारांशी आपल्या श्वासाची गती जोडलेली आहे. तुम्हाला भयंकर राग ज्या वेळेला येतो की नाही, त्यावेळेला तुम्ही स्वतःच निरीक्षण करा, तुमचा श्वास जोरात चालतोय. किंवा पुढे दोघं भांडत असले ना, अगदी हमरीतुमरीवर आलेले असले की त्यांचा असा श्वास जोरात चालतोय, चेहरा लालबुंद झालाय, तुम्हाला लक्षात येतं. तर आपलं मन क्षुब्ध होण्याचा श्वासाची जवळचा संबंध आहे. जर मनामध्ये या पद्धतीने शुद्धता निर्माण होईल अतिशय,
तर श्वासामध्ये बदल होतो आणि श्वासाची लय वाढते. जसा मनाच्या स्थितीचा श्वासावर परिणाम होतो तसा श्वासाच्या स्थितीचा परिणाम मनावर व्हायला हवा की नाही? मग उलटा मग श्वास जर स्थिर करू आपण तर राग येणार नाही, तर मन आवाक्या बाहेर जाणार नाही. तर हा जवळचा संबंध लक्षात घेऊन मन चंचल आहे हा मनाचा स्वभाव लक्षात घेऊन, मीठ जसं खारट आहे, साखर जशी गोड आहे, तसं मन चंचल आहे, स्वभाव आहे. मग मनाला अनुसंधान लावावं लागतं. मग अनुसंधान कशाचं? मन कशाचे अनुसंधान लावून घेईल? चित्रविचित्र विचार. मग जगात युद्ध पेटलेलं आहे, मग काय होईल? जणू ते युद्ध अगदी पार त्याच्या उंबऱ्याजवळ येऊन थांबलंय की काय आता, अशा पद्धतीचे विचार मला देतील. असंख्य प्रकारचे विचार. मरकटलीला म्हणतात की नाही, माकड जसं शांत बसत नाही तसं मन कधी शांत असत नाही. पण मन चंचल जरी असलं तरी मनामध्ये एक सद्गुण असा आहे की त्याला काही अनुसंधान जर लावलं तर ते मन त्या अनुसंधानाशी एकरूप होतं. जसा पाण्याला स्वतःची चव नाही, पाण्याला स्वतःचा रंग नाही. तुम्ही थोडंसं कुंकू पाण्यात टाकलं तर पाणी तांबडं लाल होईल, थोडीशी हळद टाकली तर पाणी पिवळं होईल, थोडंसं अत्तर 2 थेंब टाकलं तर पाण्याला गंध यायला लागेल. तर पाण्याचा स्वतःचा स्वभाव नाही, पण पाणी ज्याच्या सान्निध्यात येतं तसं होतं. मोगऱ्याची फुलं माठात टाकतो आपण आता उन्हाळ्यात, मोगऱ्याचा वास येतो. वाळा जर टाकला, छोटीशी गुंडी वाळ्याची, तर वाळ्याचा वास येतो थंडगार पाण्याला. तर पाणी जसं ज्याच्या सान्निध्यात येतं ते गुण ग्रहण करतं, तसा मनाचा स्वभाव आहे. मन ज्याच्या सान्निध्यात येईल तसं होतं. अगदी तरुणपणी प्रेमात पडलेली मुलं आणि मुली सांगतात ना की आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकणार नाही, कारण ते एकमेकांचं चिंतन करतात. थोडक्यात मन ज्याचं चिंतन करेल तसं मन होतं. मग या सगळ्या विश्वामध्ये एवढा अफाट विश्वाचा पसारा जो आहे त्याचं नियंत्रण करणारा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराच्याच नामस्मरणाचं अनुसंधान मनाला जर लावलं तर त्याचे गुण येतील की नाही मनामध्ये? त्याचे गुण काय आहे? तर सर्वतः एकसारखा आहे. 1000 वर्षांपूर्वी ईश्वर जसा होता तसाच आजही आहे, तसाच पुढे 1000 वर्ष राहणार. त्याला मृत्यू आणि जन्मस्पर्श नाही करू शकत. जन्म आणि मृत्यूच्या अतीत आहे तो सर्व व्यापी आहे, सर्वत्र आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. रे अर्जुना, हृदयामध्ये आहे ईश्वर, म्हणजे श्रीकृष्ण, स्वामी समर्थ म्हणा, कुठले ईश्वरी रूप जे आपल्याला जवळचं वाटतं भावतं, ते सर्वात जवळ आहे. आपल्या आईपेक्षा जवळ आहे, आपल्या वडिलांपेक्षा जवळ आहे, आपल्या मुलाबाळांपेक्षा जवळ आहे, आपल्या पतीपेक्षा, आपल्या पत्नीपेक्षा, सगळ्यांपेक्षा जवळ काय आहे? ते ईश्वरी तत्व आहे. पण त्याचा अनुभव येतो का आपल्याला? त्याचं कारणही गीतेत येऊन ठेवलंय. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. हा पहिला भाग झाला की आहे ईश्वर हृदय. अनुभव काय नाही. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यात्रेमध्ये आपण त्या मोठ्या पाळण्यात बसतो ना, उंच जायंट व्हील म्हणतात तसं. त्या पाळण्यात बसलं, तो पाळणा चालवणारा माणूस असतो, त्या 2-2 लोक बसतात असे, त्यांना पडू नयेत म्हणून तो सळी आडवी लावतो आणि लॉक करतो. आणि सगळे लोक बसले की असा गरगर फिरवायला सुरुवात करतो तो पाळणा. आणि थोडा वेळ गरगर गरगर पाळणा फिरवला की मग हळूहळू हळूहळू थांबवतो. थांबवल्यानंतर एक एक पाळणा खाली येतो, कडी काढतो आणि उतरा म्हणतो. आता तुम्ही उतरता. पाळणा तर थांबलेला आहे, तरी उतरताना तुमचा तोल जातो.
त्याचं कारण असं की ती जी पाळण्याची गती आहे ती तुमच्या शरीरावर स्वार झालेली असते त्यावेळेला. थोड्या वेळाने तुमचा तोल सावरतो. जसं जड शरीर आणि जड पाळणा हे एकमेकांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्या पाळण्याची गती जशी शरीरावर स्वार होते आणि तेवढ्या पुरतीची गती आपण अनुभवतो, तसं सर्व प्रकारच्या सुखदुःखाच्या, जन्म मृत्यूच्या, भय आणि लालसेच्या पलीकडे असलेल्या ईश्वराच्या सान्निध्यात आपलं मन जर येईल, तर त्या मनामध्ये आता ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींमध्ये खूप अंतर पडेल, खूप बदल होईल त्याच्यामध्ये. आता ते मन आपल्या शरीराशी घट्ट बसलेलं आहे बांधून, आणि जन्मजन्मी आपण शरीर आणि मन अनुभवतो आहोत एकत्र. मी म्हटलं की आपलं शरीर आपल्या डोळ्यापुढे येतं पहिलं. ज्या वेळेला ईश्वराच्या अनुसंधानामध्ये, नामस्मरणामध्ये, नाम का ते ईश्वर तर थेट आपण पाहू शकत नाही. समजा एखादं कुटुंब असतं, त्यातला एक मुलगा लष्करात असतो, त्याचं नाव जगदीश समजा. तर नातेवाईक विचारतात, का जगदीश कुठे आहे सध्या? तो सध्या जम्मू काश्मीरला आहे. जगदीश इथे आहे का? नाही आहे. पण जगदीश जम्मू काश्मीरला आहे, जगदीश आणखी पोस्टिंग दुसरीकडे कुठे झालं, हे म्हटलं की जगदीश तुमच्या डोळ्यापुढे येतो की नाही, त्या घरातला मुलगा तो. जसं मनुष्याशी त्याचं नाव जोडलेलं असतं अविच्छेद्यपणे. 12व्या दिवशी मूल पाळण्यात घालतात आणि त्यांच्या कानात त्याची आत्या नाव सांगते. ते नाव सांगितल्यानंतर ते नाव उच्चारलं की ते मूल बघतं तुमच्याकडे, त्याला कळतं की आपल्याला बोलवत आहे. जसं व्यक्तीशी नाम जोडलेलं आहे तसं ईश्वराशी त्याचं नाम जोडलेलं आहे. आणि ते नाम ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला ईश्वरी जाणीवेशी आपण जोडले जातो. अत्यंत सूक्ष्म असा एक बंध निर्माण होतो ईश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये. आणि तो कसा निर्माण होतो? स्वामी विवेकानंदांनी राजयोगामध्ये फार सुंदर विश्लेषण केलंय. अशाच एका गोष्टीचं श्वास आणि याच्यात विवरण करताना त्यांनी लिहिलंय. त्यामुळे एका नगरीमध्ये एक राजपुत्र असतो आणि एका गरीब मुलीच्या तो प्रेमात पडतो. राजाला राग येतो की राजघराण्यामध्ये विवाह करायचं सोडून काय याला भिकेचे डोहायला लागले म्हणून याला शिक्षा करूया. तो राजा शिक्षा असं करतो, एक उंचच्या उंच दगडी मनोरा असतो असा दोन जिना असलेला. त्या दगडी मनोऱ्याच्या अगदी वरच्या मजल्यावर त्याला ठेवतो राजपुत्रा आणि खालनं कुलूप लावून टाकतो. दिवसात 2 वेळा त्याला अन्न द्या, बाकी काही निदान तिथे राहू देत नाही, त्याच्यावर तिथे डोकं ताळ्यावर येणार राजा म्हणून. त्याची जी प्रेयसी असते ती पाहते की हा बिचारा इतक्या उंचावर आहे, कशी सुटका होणार. मग तो त्याच्या प्रेयसीला सांगतो, म्हणजे तू असं कर, उद्या येताना थोडस मध, एक नागतोडा, बारीक दोरा, थोडी सुतळी, काथ्या आणि एक दोरखंड एवढं घेऊन ये, माझी सुटका बरोबर करून जाऊ. तिला कळत नाही की कशी काय सुटका करणार. तो रखवालदार तिथला गेल्यानंतर ती रात्री येते आणि आल्यानंतर ती विचारते की आता मी काय करू. तर तो म्हणतो, तुझा जो आणलेला नागतोडा आहे ना तू पकडून, त्या नागतोड्याच्या कमरेला बारीक दोरा आहे, हलका रेशमी दोरा तू आणलेला, तर तो हलकासा बांध. त्या नागतोड्याच्या 2 अशा पुढे ज्या हे असतात मिशासारख्या, तर त्याला म्हणे मधाचं एक एक बोट लाव आणि या दगडी मनोऱ्याच्या भिंतीवर त्याला सोडून दे. मग ती तसं करते, थोडं मध लावते त्याला, ती रेशमाची दोरी बांधते त्याच्या पोटाला आणि त्या भिंतीवर असं ती सोडते. त्या नागतोड्याला असं वाटतं की मधाचा वास कुठनं तरी येतोय. तो वर 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 जातो. त्या राजपुत्रापर्यंत तो पोचल्यानंतर त्या रेशमी दोऱ्याचं एक टोक त्याच्या हातात येतं. तो म्हणतो, आता याच्या खालच्या टोकाला
बरोबर आणलेली जी सुतळी आहे ती बांध, ती सुतळी तो वर ओढतो. आता त्याच्या खालच्या टोकाला काथ्या जोडलेला आहे, तो बांध चांगला घट्ट, तो काथ्यावर घेतो. म्हणतो आता दोरखंडाचं टोक बांध त्याला. तो दोरखंड वर घेतो, वर दोरखंडाचं टोक बांधतो आणि त्याच्यावरनं उतरतो. तर विवेकानंद म्हणतात की या रूपकथेतनं अर्थ काय घ्यायचा, तर सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत जाता येतं आणि स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जाता येतं. आपला श्वास ही सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आहे आपल्या शरीरातली, आणि हा देह ही जड स्थूल गोष्ट आहे. जे सूक्ष्म आहे त्याची स्थूलावर सत्ता चालते. कुठलंही कार्य जे आहे ते स्थूल असतं. सद्गुरू पॅकेजिंग म्हटलं की लोक म्हणतात की ते आमचं शेड आहे बघा, तिथे या प्लॉट नंबरवर जा तुम्ही, तिथे पाटी लिहिलेली आहे सद्गुरू पॅकेजिंग. ज्यावेळेला इथे सद्गुरू पॅकेजिंग नव्हतं त्यावेळेला सद्गुरू पॅकेजिंग बद्दलची कल्पना फक्त डोक्यात होती नंदू महाराजांच्या. जे स्थूल आहे कार्य अस्तित्वात आल्यावर सगळ्यांना दिसतं, पण त्याबद्दलची कल्पना जी आहे अगोदर ती सूक्ष्म आहे, ती दिसत नाही. ती प्रत्यक्षात आल्यानंतर अनुभवता येते. थोडक्यात काय, तर जे सूक्ष्म आहे ते कारण आहे आणि जे स्थूल आहे दिसतं ते कार्य आहे. एखादा माणूस मारामारी करताना दिसतो, तुम्ही जवळ जाऊन जर विचारलं त्यांना की अगदी एकमेकांचा अगदी गळा का दाबताय तुम्ही, तर तो म्हणतो याने माझ्याकडे तिरकं बघितलं, हा मला काहीतरी बोलला. समजा एखादा मनुष्य एखाद्या मनुष्याला काही बोलला, शब्द तुम्हाला दाखवता येतात का? दाखवता येत नाही, सूक्ष्म आहेत ना ते. पण परिणाम दिसतो की नाही त्याचा? परिणाम दिसतो. एखादा माणूस एखाद्या मनुष्याला वेडवाकडं बोलला तर त्याचा परिणाम जर दिसत असेल तर शब्दाचं सामर्थ्य खूप आहे हे तर मान्य करायला हवं. मग शब्दाचं सामर्थ्य जर खूप असेल तर ते सकारात्मक रीतीने वापरायला हवं. चुलही पेटवता येईल, डोंगरावर गवताला आगही लावता येईल, डोंगरच्या डोंगर जळून खात होते. काडेपेटीचा उपयोग तारतम्य जर असेल तर चांगला योग्य उपयोग करेल मनुष्य. तर हे लक्षात जर घेतलं तर आपल्याला समजतं की शब्दाचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यावर मन एकाग्र ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्या सामर्थ्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येईल. तो काय येतो, जसं आपण आता नामस्मरण करत होता, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, पुन्हा 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 नामस्मरण करता 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 तुम्ही ज्या वाणीने ते उच्चारत होता ती वैखरी वाणी आहे. वाणीचे 4 प्रकार आहेत, परावाणी, पश्यंती वाणी, मध्यमा वाणी आणि वैखरी वाणी. ज्या वाणीत आपण बोलतो ऐकतो त्याला वैखरी वाणी म्हणतात. ज्या वेळेला वैखरी वाणीमध्ये तुम्ही अखंड जप कराल त्यावेळेला काही काळानंतर सरावानंतर ते मध्यमेमध्ये उतरेल. मध्यमा ही या वैखरी वाणीपेक्षा सूक्ष्म आहे वाणी, त्यामध्ये ते उतरेल. त्यामध्ये ज्या वेळेला ते उतरेल त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की क्षणभर तुम्हाला डुलकी लागली आणि कशाच्या तरी आवाजाने तुम्ही खडखडून जागे झाला तर तुम्हाला असं वाटेल की नामस्मरण चालूच आहे. हे नामस्मरण कोण करतं तुम्ही न घेता, तर ते सूक्ष्मात उतरलेलं आहे, मध्यमेमध्ये उतरलंय. असा आणखीन तुम्ही ज्या वेळेला अभ्यास करता, असं आणखीन नामस्मरण करता, त्यावेळेला ते पश्यंती वाणीमध्ये उतरतं. आणि पश्यंती वाणीमध्ये उतरल्यानंतर परावाणीमध्ये जो एक ध्वनी असतो त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. खूप गोंगाटामध्ये आपल्याला ऐकू येत नाही ना. समजा तुम्ही बोलताय कोणाशी आणि बाहेर कुणीतरी गोंगाट करताय, नगारे वाजवल्यासारखं काहीतरी करताय, कुठे डॉल्बी लावली आहे, कुठे डीजे लावलाय, तर तुम्हाला ऐकायला येत नाही. ऐकायला न येण्याचं कारण या पद्धतीचा अति जास्त कर्कश ध्वनी एक जसं कारण आहे
तसंच दुसरं एक कारण मनातला गोंधळ ही आहे. कुणी तुम्हाला अगदी जवळ येऊन काही सांगतोय आणि तुमचं चित्त तुमच्या डोळे बंदीकडेच तुम्ही पाहताय आणि तो द्वारे लक्ष कुठे आहे असं विचारतो की नाही तो मनुष्य तुम्हाला. तर तुमचं मनही एकाग्र हवं आहे काय, आणि समोरचा माणूस जे सांगतोय ते कानावर पडून तुम्ही ग्रहण करण्याकरता लागणारी शांतता पण हवी आहे. दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. हे ज्या वेळेला दोन्ही एकत्र येतं त्यावेळेला वैखरी वाणीतनं मध्यमेमधनं पश्चंतीमध्ये ज्या वेळेला तुमचं नामस्मरण जातं त्यावेळेला तुम्हाला असा अनुभव येतो की तो अनाहत ध्वनी जो चालू आहे ईश्वरी सगळ्या विश्वामध्ये चालू आहे तो अत्यंत मंद आहे, अत्यंत सुंदर आहे. तितकं सुंदर संगीत मनुष्याला निर्माण करता आलेलं नाही या जगात, असं त्याचं वर्णन योगी करतात. तर त्या अवस्थेमध्ये इतकं सूक्ष्म मन होईल आणि मग कबीर म्हणतात तसा अनुभव येईल. कबीर म्हणतात की आप कहे राम राम हम बैठे आराम, म्हणजे आता राम राम सुद्धा तुम्हीच करता आहात, मी तर शांतच बसलेलो आहे, याचा अनुभव येतो. आणि तो अनुभव या सगळ्या विश्वावर ईश्वराची सत्ता चालते या पद्धतीचा अनुभव आहे. हा अनुभव ज्या वेळेला येतो, क्षणभर जरी आला ना तरी मी देह आहे ही जाणीव गळून पडते. तुम्ही रस्त्याने चाललाय, कडक ऊन आहे, घामाघूम झालाय, आताशी 9:30-10 वाजले तरी ऊन तापतं. तुमची सावली रस्त्यावर पडलेली आहे. तुम्ही आहात म्हणून सावली आहे की नाही, तुमचीच सावली आहे की नाही. इंडस्ट्रीतला माल भरून ज्या वेळेला एखादा मोठा ट्रक 10 चाकी रस्त्यावरनं त्या सावलीवरनं जातो भरकन, तर तुम्हाला भीती वाटते का? त्या सावलीवरनं तो ट्रक गेला तर मला काय होईल? तुम्हाला माहिती आहे ही सावली म्हणजे मी नाहीये. जसं सावली म्हणजे मी नाहीये हे आपल्याला माहिती आहे आपल्या जागृत अवस्थेमध्ये, तसं त्या सूक्ष्म अवस्थेमध्ये मनुष्य असा अनुभव घेतो की देह म्हणजे मी नाहीये. मग देह म्हणजे मी जर नसेल आणि ईश्वराच्या नामस्मरणाने एक विलक्षण शक्ती त्या देहामध्ये निर्माण जर झाली असेल, तो देह ईश्वरी शक्तीने अफाट सामर्थ्याने काम करतो. किती काम करतो? मग ज्ञानेश्वर माऊली अवघ्या 21-22 वर्षात लिहिलेली ज्ञानेश्वरी 700 वर्षात शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यात जे केलं त्याचं स्मरण आता 400 वर्ष झाले आपण करतो. तर मर्यादित काळामध्ये अफाट काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता याच देहात, याच मनात, याच इंद्रियांमध्ये, याच बुद्धीमध्ये निर्माण होण्याचा मार्ग जो आहे तो शब्द ब्रह्म आहे. या प्रत्यक्ष अनुभवाने कार्यान्वित होतो. क्षमता वाढतात, मनुष्याच्या बौद्धिक क्षमता वाढते, मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते. आता एखादं नवीन मशीन जर आणलं तर ते कामगारांना प्रशिक्षण देतात, त्या कंपनीचे लोक येतात, ते समजून सांगतात सगळं. मन एकाग्र करण्याची क्षमता जर वाढली तर जे शिकायला तुम्हाला 8 दिवस लागतील ते कदाचित 2 दिवसात, एका दिवसातच तुम्ही शिकू शकाल. शिकण्याची गती वाढते, ते स्मरणात ठेवण्याची क्षमता वाढते, काम करण्याची गती वाढते. स्पीड ब्रेकर असतात की नाही रस्त्यात, काही लोक स्पीड ब्रेकरवरनं गाडी कशी नेतात, दांड 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 सूड घेतल्यासारखी नेतात की नाही जोरात.
काही लोक कशी गाडी नेतात, स्पीड ब्रेकरवर शांतपणे अशी गाडी लईत नेतात. एका मोर चालताना त्याचा बिचारा कसा डोलतो शांतीची, अशा पद्धतीने कार त्या स्पीड ब्रेकरवर शांतपणे नेणारे पण लोक आहेत. तर स्पीड ब्रेकर जीवनात येणाऱ्या संकटांसारखे. एक माणूस भयंकर संताप, जळफळ जळफळ जळफळाट होतो त्याचा संकट आल्यानंतर, आणि दुसरा माणूस त्याचं मन एकाग्र करण्याची त्याची क्षमता, एखाद्या विषयाशी एकरूप होण्याची आणि त्या विषयातनं मन काढून घेण्याची दोन्ही क्षमता ज्या वेळेला मनाच्या वाढतात, त्यावेळेला तो मनुष्य तिथे अडकून न पडता शांतपणे त्या अनुभवाचा थोडा काळ आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. तो स्थिर तर काहीच नाहीये. समजा माणूस पडला, जखम झाली, ती बरी होईपर्यंतच तो अनुभव घ्यायचा आहे. एखादं दुःख आहे, त्या दुःखाचा अनुभव तेवढ्याच पुरता आहे. सतत बदलत असतं ते. म्हणजे सतत बदलणाऱ्या अनुभवांमध्ये ज्याने अनुभव घ्यायचा तो स्थिर असेल तर हे अनुभव येतील आणि जातील. आभाळ भरून येतं की नाही, एकदम ढग दाटून येतात, सगळं अंधारल्यासारखं होतं भर दिवसा दुपारी सुद्धा. पाऊस पडून गेल्यानंतर ढग निघून जातात. अगोदर निरभ्र आकाश होतं, पाऊस पडून गेल्यावर आकाश निरभ्र होणार आहे. आकाशाला काही फरक पडला का ढग आले आणि गेले? जसं आकाशाला ढग आले आणि गेले तरी काही फरक पडत नाही, तसं आपल्या जीवनात अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती आली आणि गेली, संकट आली आणि गेली, खूप चांगला अनुकूल काळ आला आणि गेला, तरी आपल्या दृष्टीने फारसा फरक पडत नाही. सिनेमा पाहतात की नाही सगळे, हा पांढरा पडदा लावलाय, असे पांढरा पडदा असतो त्या सिनेमाच्या थिएटरमध्ये. त्या प्रोजेक्टर मधनं ती फिल्म जी आहे, झगझगीत प्रकाशातनं ती सगळी कॅरेक्टर्स त्यातली त्या सिनेमातले नट नट्या, विलन त्यातला, ते सगळे हालचाली करत असतात. सिनेमा संपल्यानंतर तो प्रोजेक्टर बंद करतो, पांढरा पडदा परत तसाच पांढरा असतो. त्याच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. तसं आपल्याच जीवनाचा तटस्थपणाने आपण अनुभव घेण्याकरता लागणारी मनाची एक अलिप्त स्थिती जी आहे ती नामस्मरणाने प्रत्यक्ष साध्य होते. हे नामस्मरणाचं विज्ञान आहे, हे धर्माचं विज्ञान आहे. ज्याला जाणीव होते, तीव्र दुःखाची जाणीव होते, अत्यंतिक सुखाची जाणीव होते, अत्यंतिक लालसेची जाणीव होते, तीव्र मत्सराची जाणीव होते, या सर्व प्रकारच्या जाणीवा या आकाशात येणाऱ्या ढगांसारख्या त्या येतात आणि जातात. त्याकडे तटस्थपणाने अलिप्तपणाने पाहणारा जो मी आहे, तो मी या सगळ्या अनुभवांपेक्षा वेगळा आहे, याचं प्रत्यक्ष जाणीव नामस्मरणाच्या अभ्यासामुळे येते. ईश्वराशी त्याचं नामस्मरण सतत घेतल्याने एकरूप तो होतोच आपण. ईश्वरी सद्गुण जे आहेत, दैवी गुणसंपदा असं भगवद्गीतेत त्याला म्हटलेलं आहे. ही दैवी गुणसंपदा त्या मनुष्यामध्ये हळूहळू आत्मसात होते, त्याच्यामध्ये बदल घडायला लागतो. साध्या साध्या कारणावरनं चिडणारा माणूस आहे, ते एखाद्या वेळेला तो चिडला नाही तर पाहणाऱ्याला आश्चर्य वाटते, त्याला राग कसा नाही आला बाबा. तर त्याच्यात जाणीवेचा स्तर बदलला की त्याचा अनुभव बदलतो जीवनाचा. तर आपल्या जाणीवेचा स्तरच बदलतो नामस्मरणामुळे, त्यामुळे जीवनाचा अनुभव बदलतो. तर राजा केळकर म्युझियम आहे की नाही पुण्यामध्ये, तर तिथे आरसे लावलेत प्रवेश करतात. मी तिथे एक बहिर्गोल आरसा आहे असा. त्या बहिर्गोल आरशा पुढे अगदी लुकडा किडकिडीत माणूस उभा राहिला तरी तो खूप जाडजूड दिसतो. आणि एक अंतर्वक्र आरसा असतो असा शेजारी त्याच्या पलीकडे. किती जाड माणूस त्याच्या समोर उभा राहिला तर तो एकदम शिडशिडीत किरकोळ शरीराचा वाटतो त्या अंतर्वक्र आरशा पुढे. मनुष्य तसाच असतो पण दिसतो वेगळा. तसं माध्यम बदललं की अनुभव बदलतो. आणि जगाचा अनुभव घेण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम जर आपल्याला काही उपलब्ध असेल तर आपली इंद्रिय आणि आपलं मन. मन ज्यावेळेला इंद्रियांशी एकरूप होतं त्यावेळेला ते इंद्रियांबरोबर अनुभव घेतं. इंद्रियांशी मन एकरूप झालं
किंवा स्वयंपाक चालू असला तर खमंग वास आला की मग लगेच भुकेची जाणीव होते त्याला. मन इंद्रियांशी एकरूप होणं हे वरून खाली येणं आहे आणि इंद्रिय वर मनाशी एकरूप होणं नामस्मरणाने. इंद्रियांचे इंद्रिय पण जे आहे त्याची जाणीव त्यांना न राहणं, ते मनाशी एकरूप होणं, हे खालून वर जाणं आहे. ज्यावेळेला मन इंद्रियांच्या पातळीवर येतं त्यावेळेला सर्व प्रकारची विकारवशता, हे हवं ते हवं ते हवं ते हवं, अंतहीन यादी. आणि ज्या वेळेला इंद्रिय मनाच्या अवस्थेला जातात आणि मन ईश्वरी नामस्मरणात असतं त्यावेळेला यदृच्छा लाभ संतुष्टम भगवद्गीतेत आहे तसं वर्णन. जे मिळालंय त्यात संतुष्टी असते, तडफड तडफड होत नाही. जेही मिळेल त्यामध्ये मनुष्य अत्यंतिक समाधानी असतो. तर माध्यम बदललं की अनुभव बदलतो. आणि सुख नको आहे असं कोणी आहे का या जगामध्ये? प्रत्येकाला सुख हवं असतं, पण ते सुखी राहणं सतत शक्य नाही होत. याचं कारण असं की येणाऱ्या अनुकूल प्रतिकूल स्थितीप्रमाणे अनुभव चांगला आणि वाईट येतो. चांगला आणि वाईट आला, चांगला अनुभव आला तर सुखी होतो, वाईट अनुभव आला तर दुःखी होतो, खिन्न होतो. या दोन्ही अवस्थांच्या पलीकडची अवस्था नामस्मरणाने प्रत्यक्ष अनुभवता येते आणि ते अभ्यासाने शक्य आहे. मन ज्या वेळेला चंचल आहे असं श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की मन चंचल आहे तर खरंच आहे, ते ताकदवान आहे. एखादं जनावर जसं फरफटत नेतं मनुष्याला तसं मन फरफटत नेऊ शकतो. पण मन नियंत्रणात आणण्याकरता, मन शांत होण्याकरता दोन मार्ग श्रीकृष्ण गीतेत सांगतो. पहिला आहे अभ्यास आणि दुसरा आहे वैराग्य. अभ्यास सुरू केला की वैराग्य आपोआपच येतं. कसं येतं? समजा चिखल लागला तुमच्या पायाला, एक मार्ग आहे की पाण्याने धुवून 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 हे करा. दुसरा मार्ग आहे की कडक उन्हामध्ये बसा, उन्हाने तो चिखल वाळला की ते पोपडे पडून जातात. शांत बसणं हा ज्ञान मार्ग आहे, पाण्याने धुवून काढणं ते हा कर्म मार्ग आहे. तर ज्याचा जसा स्वभाव त्या मार्गाने तो मनुष्य जाईल पुढे. हे वैविध्य आहे. परिणाम एकच आहे पण वेगवेगळ्या मार्गांनी तो साध्य होतो. तसं कुठल्याही प्रकारचं काम आपण करत असू, आपण बौद्धिक काम करत असू, आपण शारीरिक कष्टाचं काम करत असू, आपण कला क्षेत्रामध्ये काम करत असू, कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत असेल एखादा विद्यार्थी, कौस्तुभसारखा काम कुठल्याही प्रकारचं असो, मन एकाग्र होण्याची शक्ती ज्या वेळेला त्याची वाढते त्यावेळेला त्याची कामातली गती वाढते. त्यामुळे ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही प्रकारच्या स्तरावर नामस्मरणाचा आपण कल्पना नाही करू शकत इतका आश्चर्यकारक परिणाम आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. आणि नामस्मरणाला पैसे लागत नाहीत, नामस्मरणाला साधन लागत नाही, नामस्मरणाला काहीच लागत नाही. श्वास चालू आहे तोपर्यंत नामस्मरण घेता येतं. आणि नामस्मरण घेता घेता योगी लोक असं वर्णन करतात, या भ्रूमध्यामध्ये मगाशी म्हटलं ना इडा आणि पिंगला आणि मधनं सुषुम्ना असते, या तिन्ही नाड्या इथे मिळतात. डोळे मिटून इथे चित्त जर केंद्रित केलं या भ्रूमध्यावर आणि श्वासाची गती जर निरीक्षण करत राहिलो आपण तर पटकन मन एकाग्र होतं. आणि मन एकाग्र झालं, ऊर्ध्वगामी मन ज्या वेळेला होतं त्यावेळेला शरीराच्या जडत्वाची जाणीव कमी 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 होत जाते. आणि पुढे असं वर्णन योगी लोक करतात की श्वास येतो जातो येतो जातो. आपण निरीक्षण केलं तर कळतं आपल्याला की श्वास नियमित आहे का अनियमित आहे. येतो आणि जातो श्वास अखंड चालू असतो. एक अनुभव त्याच्यामध्ये येतो, तो असा मजेशीर अनुभव असतो. काही काळ नामस्मरण केल्यानंतर कदाचित तो येऊ शकेल. तो अनुभव असा आहे की तुमचा श्वास चालू नाहीये, तुम्हाला कळतं. श्वास घेण्याला पूरक म्हणतात, श्वास सोडण्याला रेचक म्हणतात आणि श्वास आत ठेवण्याला कुंभक म्हणतात, श्वास बाहेर रोखण्याला बाह्य कुंभक म्हणतात. आंतरकुंभक आणि बाह्य कुंभक. तर केवळ कुंभक
अशी एक स्थिती, श्वास आतही नाही आणि बाहेरही नाही, अशी निस्पंद अवस्था जी आहे, शांत अवस्था, ती अवस्था मनुष्य अनुभवतो. ती क्षणभर जरी अनुभवली तरी काही वेळा माणसाला अशी थोडीशी भीती वाटते की श्वास कसा काय थांबला माझा. पण मी तर आहे, श्वास थांबण्याचा आणि मी असण्या नसण्याचा काही संबंध नाही, याचा तो प्रत्यक्ष अनुभव आहे. तर आपलंच शरीर, आपलंच मन, आपलीच बुद्धी, आपलंच चित्त, आपलाच अहंकार म्हणजे मी, ही जाणीव, या सगळ्या गोष्टी नव्याने आपल्याला समजायला लागतात मन एकाग्र करण्याने. आणि ते मन एकाग्र करण्याकरता जे साधन लागतं ते नामस्मरणासारखं सोपं, नामस्मरणा इतकं प्रभावी दुसरं साधन नाही. आणि कलियुगामध्ये तर नामस्मरणा इतकं सोपं सुलभ साधन नाही. त्यामुळे हा तुमचा खूप छान उपक्रम नामस्मरणाचा तुम्ही केला. चित्त शांत झालं सगळ्यांचं. ही सगळी धूळ पाऊस स्वच्छ करून टाकतो. पानांवरची लखलखीत होतात पानं एकदम छान. तुम्ही केलेल्या नामस्मरणाला ईश्वराने दिलेली पावती असं म्हणायला हरकत नाही आपण. की पहा बरं, आता सगळं मालिन्य जे आहे मनाचा मन जो आहे तो सगळा धुवून जातो नामस्मरणाने. त्याचं हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस येणं चालतंय. त्यामुळे स्वामींची तुमच्यावर पूर्ण कृपा हो. तुमचे सत्संग, तुमचं अर्थार्जनाच्या कार्यातलं कौशल्य, त्यातलं यश, संपत्ती मिळवणं, तांत्रिक कौशल्य आत्मसात करणं, कुटुंब आणि प्रपंच उत्तम करणं, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही समान उत्तम पद्धतीने करणं, या सगळ्या गोष्टी ईश्वरी आशीर्वादाने होतात. आणि या तीराचा त्या तीरावर आपण जातो, नावेत पाणी न येता नाव पाण्यात असून सुद्धा. मगाशी आपण ऐकलं तसं. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे सहनशील आहात हे पुन्हा पुन्हा तुम्ही सिद्ध करता मला इथे बोलवलं. त्यामुळे त्याबद्दल माझ्या मनात किंचित संदेह नाही आता. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. श्रीराम समर्थ.